नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील भागात आपण संशोधन अहवालातील प्रकरण 3 कसे लिहायचं आहे याबद्दल माहिती घेतली होती। मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधन अहवालातील प्रकरण 4 जे आहे ते कसं लिहायचं आहे याबद्दल माहिती घेऊया। आता प्रकरण 4 जे असतं तर ते तुम्ही संकलित केलेली जी माहिती असते त्या माहितीचं तुम्हाला विश्लेषण करायचं असतं। त्या विश्लेषणानंतर माहितीचं अर्थनिर्वचन तुम्हाला करायचं असतं। म्हणजेच काय की कलेक्ट केलेला तुमचा जो काही डेटा आहे तो तुम्हाला ॲनालाइज करायचा असतो आणि त्याच्यानंतर त्याचे इंटरप्रेट करायचं आहे। म्हणजे तुम्ही निष्कर्षाप्रत पोहोचण्याचा याच्यातून काय करत असतात, प्रयत्न करत असतात। मग आता हे प्रकरण लिहित असताना पुन्हा प्रस्तावना लिहायची आहे की ह्या प्रकरण 4 मध्ये तुम्ही कोणकोणत्या बाबींचा समावेश करणार आहेत याबाबत थोडक्यात तुम्हाला काय करायचे असते, प्रस्तावना ही द्यायची असते। त्यानंतर संकलित केलेली जी माहिती आहे त्या माहितीचे 2 प्रकारे आपल्याला काय करायचं असतं, विश्लेषण करायचं आहे। एक म्हणजे वर्णनात्मक विश्लेषण आणि दुसरं म्हणजे अनुमानात्मक विश्लेषण। मग वर्णनात्मक विश्लेषण ज्यावेळेला तुम्ही करत असतात तर त्यावेळेला मध्यमान तुम्ही कसं काढलेलं आहे किंवा मध्यांक किंवा बहुलक आपण त्याला म्हणतो किंवा प्रमाण विचलन, चतुर्थक विचलन, शिखर दोष आणि विषमितता मूल्य। म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही हा डेटा ॲनालाइज करत असता तेव्हा मीन, मीडियन, मोड, स्टँडर्ड डेव्हिएशन, क्वार्टाईल डेव्हिएशन, कुर्टोसिस आणि स्क्यूनेस हे तुम्हाला काय करावं लागतं, डेटावरून काढावं लागत असतं। म्हणजेच जे तुम्ही सॅम्पल निवडलेलं असतं त्या सॅम्पलकडून मिळालेला जो काही डेटा असतो तो डेटा तुमचा रिसर्च कुठेपर्यंत नेतो आहे त्याची पातळी तुम्हाला याच्यावरून काय करता येते, लक्षात येत आहे। एकदम टोकाचे तुम्हाला रिझल्ट मिळतात आहे का की बॅलन्स तुम्हाला रिझल्ट मिळतात आहे यावरून आपल्याला काय करता येतं, लक्षात येतं। आणि खूपच अगदी टोकाचे जर आपल्याला रिझल्ट मिळत असतील तर निश्चितच सॅम्पल निवड करताना काहीतरी एरर आलेली आहे असं तिथे आपण काय करत असतो, गृहीत धरत असतो। म्हणजे वर्णनात्मक विश्लेषण करत असताना या बाबी तुम्हाला काढायच्या आहेत। हे सुद्धा कसं काढायचं आहे याबद्दल आपण सविस्तर वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे, ते व्हिडिओ आपण प्रत्येकाने जरूर बघायचे आहेत। नंतर दुसरं जे आहे की माहितीचं अनुमानात्मक विश्लेषण म्हणजे इन्फरेन्शियल ॲनालिसिस तुम्हाला करायचं असतं। मग यामध्ये तुम्ही जे काही ऑब्जेक्टिव्ह मांडलेले असतात त्या ऑब्जेक्टिव्हनुसार तुम्हाला कोणत्या प्रकारचे निष्कर्ष आलेले आहेत, शिवाय तुम्ही काही संशोधन प्रश्न मांडत असतात, परिकल्पना मांडत असतात, म्हणजे हायपोथेसिस आपण त्याला म्हणत असतो। तर हायपोथेसिस तुम्ही ॲनालाइज केल्यानंतर, कारण जर कोरिलेटिव्ह असेल किंवा कंपॅरेटिव्ह असेल तर या पद्धतीने तुम्हाला हायपोथेसिस काय करावे लागतात, ॲनालाइज करायला लागतात। आणि त्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष 0.01 पातळी आणि 0.05 पातळी याबद्दल आपण याच्यापूर्वी व्हिडिओ तयार केलेले आहेत, तेही तुम्ही बघा की नेमकं तुम्हाला ही लक्षणीयता स्तर जो आहे हा कशा पद्धतीने काढायचा आहे किंवा परिकल्पना तुम्हाला ॲक्सेप्ट करायची की रिजेक्ट करायची आहे किंवा जे संशोधन प्रश्न तुम्ही मांडलेले आहेत त्या संशोधन प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं आहे की नाही या अनुषंगाने सर्व माहिती जी आहे ही प्रकरण 4 म्हणजे माहितीचं विश्लेषण आणि अर्थनिर्वचन। मग यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आहेत, मग तिथे टी टेस्ट असेल किंवा आर टेस्ट असेल तर या पद्धतीने तुम्हाला काय करायला लागतं, तो परिकल्पनेचं तुम्हाला विश्लेषण करायचं असतं। आणि एकूणच ते विश्लेषण केल्यानंतर तुम्हाला त्या माहितीचं म्हणजे अर्थ लावायचा असतो की अन्वय अर्थ लावायचा असतो की मिळालेला डेटा आणि प्रत्यक्ष वास्तव यामध्ये नेमका काय फरक आहे किंवा यामध्ये नेमका काय साम्य आहे आणि त्या आधारावर तुम्ही काय करत असतात, निष्कर्ष हे काढत असतात। म्हणजे एकूणच काय की डेटा ॲनालाइज करताना या बाबी तुम्ही जर लक्षात घेतल्या तर निश्चितच तुम्हाला काय करता येतं, माहितीवरचं अर्थनिर्वचन योग्य पद्धतीने करता येत असतं। अशा रीतीने मित्रांनो, आता आपण प्रकरण 4 कसं लिहायचं आहे किंवा प्रकरण 4 मध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो आहे त्यामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत त्याचे सविस्तर व्हिडिओ आपल्याला या एज्युस्ट्रीम यूट्यूब चॅनलवर निश्चितच मिळतील। त्यामुळे तुम्ही त्या व्हिडिओचा जो आहे आधार घेऊन मीन, मीडियन, मोड, स्क्यूनेस किंवा परिकल्पना कशी पडताळायची आहे किंवा ऑब्जेक्टिव्हनुसार तुम्हाला अर्थनिर्वचन कसं करायचं आहे किंवा त्याचा निष्कर्षाप्रत कसं पोहोचायचं आहे याबद्दल सविस्तर माहितीही मिळणार आहे। पुढील भागात आपण प्रकरण 5 कसं लिहायचं आहे याबद्दल माहिती घेणार आहोत। तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद।